यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। डॉक्टर प्रशांत कदम, स्वस्ते जय महाराष्ट्र सर्व पत्रकार आणि मराठी बांधवांना। विषय असा आहे की दिनांक 13 रोजी रसायनी टाइम्समध्ये एक वृत्त आलं। आमचे बंधू, आमचे सहकारी, आमचे भाऊबंद साबळे साहेब यांनी सकल मराठा समाजाच्या वतीने संजोग वाघेरे साहेब, जे आघाडीचे उमेदवार आहेत, यांना सरसकट पाठिंबा जाहीर केलेला आहे। तर त्याबद्दल आज खुलासा आहे। प्रास्ताविक सांगण्यामध्ये वरिष्ठ आहेत, शेवाळे साहेब आहेत, बाळासाहेब आहेत, सर्व सकल मराठा समाजाचे काही पदाधिकारी आणि तसेच मराठा संघटना आहेत, त्यांचेसुद्धा काही पदाधिकारी आहेत। तर त्याचा खुलासा आज आपण इथे करणार आहोत। मी दीपकदादा पाटील, कांसावरला पाडोळे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मराठा समाजाचा आम्ही 15 वर्ष काम करतोय। आता जरंगे साहेबांबरोबर आम्ही काम केलं होतं सकल मराठा म्हणून। तर साबळे साहेबांनी जी भूमिका मांडली होती ती काय आम्हाला पटलेली नाही, कारण सरकारने बऱ्याच 10% बऱ्याच गोष्टी आपल्या सरकारने सकारात्मक दिलेल्या आहेत। तर त्याचा हे करून आम्ही आमची भूमिका आज मांडणार आहोत। बाळासाहेब पाटील साहेब असतील, आमचे बंधू शेवाळे साहेब असतील, असे अनेक जण आम्ही सगळेजण विचारविनिमय करून आज पत्रकार परिषद घेत आहोत आणि आमची जी काही भूमिका आहे ती आम्ही आता मांडणार आहोत। धन्यवाद। पुन्हा एकदा सर्वांना जय महाराष्ट्र। आता काही आमच्या बंधूंनी थोडीशी भाषण आपल्याला सांगितलेली आहे, त्याच्यात थोडीशी भर घालून सांगतो की गेल्या 2 दिवसापूर्वी जी बातमी आली त्या बातमीच्या संदर्भामध्ये सकल मराठा समाज म्हणून त्याने एक शब्दाचा उल्लेख केला, परंतु त्या बातमीचं तारतम्य पाहिलं तर सकल मराठा समाजाचा या बातमीशी आणि त्या सपोर्टशी काही संबंध नाही आहे। कारण काही ठराविक लोक आता 30% मराठा समाज इकडे या भागात वावरतोय, परंतु आम्हाला त्या बैठकीची कुठलीही विनंती नव्हती, कुठलाही मेसेज नव्हता। बाबासाहेब आंबेडकरांनी जे लोकशाही दिली त्या लोकशाहीच्या माध्यमातून सर्वांना सर्व समान अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून त्यांनी व्यक्तिगत ती सपोर्ट केलेला आहे आणि त्या उमेदवाराला ज्यांनी सपोर्ट केला मराठा समाजाचा त्या सपोर्टला आमचा त्याचा काही संबंध नाही आहे। म्हणजे आम्ही ते समर्थन दिलं, त्या समर्थनाला आमचा आज जमलेल्या सर्व मराठा समाजाचा विरोध आहे हे आपल्याला माध्यमाला सांगू इच्छितो। सकल मराठा संघ यापूर्वीच सकल मराठा संघ महाराष्ट्र राज्य यांनी महायुतीच्या या सर्व उमेदवारांना पहिलं जाहीर पाठिंबा जाहीर केलेला आहे। तरी सुद्धा अनेक शहरामध्ये, अनेक भागामध्ये, अनेक खेडोपाडी अनेक मराठ्याच्या संघटना काम करतात। त्यामुळे व्यक्तिगत एखाद्या संघटनेने एखाद्या उमेदवाराला सपोर्ट करणं हा त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्या व्यक्ती स्वातंत्र्याला समाज बांधवांना व्यक्ती धरू नये आणि त्याचा खुलासा करण्यासाठी आज आमचे सर्व समाज बांधव या ठिकाणी जमलेले आहेत। तर ही त्याविषयीची माहिती आपल्याला सांगितली। आता याच्याबद्दल आपला काय आम्हाला विचारायचं आहे आपण विचारू शकता। धन्यवाद। धन्यवाद। जरांगे पाटलांचं कुठलंही असं स्टेटमेंट नाही आहे की तुम्ही अमुक उमेदवाराला सपोर्ट करा। त्यांचं म्हणणं होतं आतापर्यंत इतिहासामध्ये जर आपल्या मराठा समाजाला न्याय मिळाला नसेल तर त्याच्यामध्ये मग शरद पवार शालिटाईचा वाद आपल्याला माहिती आहे। म्हणजे माता संजय वाघेरे हे समजा शरद पवार गटाचे आहेत, त्यांचं म्हणणं एक होतं की आपल्याला जो न्याय देईल अशा आपण उमेदवाराला पाठिंबा द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं। याला देऊ नका त्याला देऊ नका असं मतच नाही। आणि कुठलंही आमच्याही मराठा आम्ही काय एकत्र झालोय आज त्याचं मी कारण सांगतो। मगाशी बोलतो मराठा महासंघ महाराष्ट्र राज्याचा विषय मी म्हटलं, सकल मराठा नाही म्हटलं, परंतु अनेक संघटना ह्या राज्यात देशात सगळे कार्यरत असतात। मराठा समाज म्हणून काय एक संघ सगळीकडे एका ठिकाणी असं पण नाही आहे, व्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यांना। तर काही गटानं दिला असेल तर त्यांनी आता ती बातमी कशी आली होती की मावळ मतदारसंघातील सकल मराठा समाजाच्या वतीनं, तर मावळमध्ये आम्ही राहतो तर आम्हाला माहिती नाही, त्याचा खुलासा करण्यासाठी आज आपण एकत्र आलो। याचा अर्थ असा आहे की आम्ही त्यांनी न विचारता आम्हाला सपोर्ट केलाय। हे सगळं व्यक्ती स्वातंत्र्यवाली सगळ्या पक्षात काम करणारी मंडळी आहेत। आता जरी असेल तरी आमच्यात काय महायुतीमध्ये काम करणारी पण सगळे मंडळी आहेत।
आम्ही त्याचा खुलासा करण्यासाठी आलो की आमचं समर्थन त्यांनी घेतलेल्या निर्णयाला नाही. यांच्या स्वार्थासाठी पण मी पाठिंबा महाविकास आघाडीला कुणी कन्फ्युज व्हायचं नाही, गैरसमज पसरायचं नाही, कारण हे स्वार्थासाठी काही आमच्या घरात व्हिडिओ मध्ये आणि पक्षामध्ये त्यांच्या पक्षाच्या नेत्याच्या हिताच्या बाजून टाकून येते. त्यामुळे गैरसमज पसरून घेऊ नका, कारण आपलं जे असतात त्याला नागरिकांची महागाई होत्या आता आहे आणि ज्या दिवशी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाने इथे वारकेश्वरला मीटिंग घेतली होती सह्याद्री अतिथीगृहात, जवळजवळ 400 समन्वयक आले होते. जरांगे पाटलांचा आणि ह्यांचा काही विशेष संबंध नाही. अजूनही ज्यांनी पाठिंबा दिला ते जरांगे पाटलांना विचारून कुठल्याही नेत्याने, आमच्या मराठा समाजाच्या नेत्याने त्यांना विचारलं नाही, त्यांना विश्वासात घेतलं नाही. अशाच पद्धतीच्या अनेक घटना या महाराष्ट्रात सातत्याने घडत आहेत. आणि मग ह्या घटनांमध्ये आपण जर विचार केला तर अशा घटना घडू नये असं आमचं वैयक्तिक मत होतं. पण राजकारण आहे, ही देशाची निवडणूक आहे. या देशाच्या निवडणुकीच्या परिवर्तनामध्ये आपण सगळ्यांनी भाग घेतला पाहिजे अशी एक भावना निर्माण झाली. आणि मग मराठा समाज हा 33% असलेला हा मराठा समाज प्रत्यक्ष ज्या वेळेलाच याच्यामध्ये उतरतो, राजकारणात आहे, आणि त्यामुळे सगळ्या समाजांना सोबत घेऊन जाणारा हा एकमेव मराठा समाज आहे अशी एक प्रसिद्धी आहे. आणि म्हणून राजकारण, समाजकारण ह्या दोन गोष्टी बाजूला ठेवल्या तर आपल्याला याचं उत्तर आपोआप मिळेल. हे समन्वय प्रत्येकजण प्रत्येकाला जरांगे पाटीलच समजतो. त्यांच्या बरोबर फोटो काढला म्हणजे असे माझे सुद्धा आमच्याही मंडळामध्ये फार जवळचे त्यांच्या सोबत असलेली मंडळी आहे, त्यांना मी विचारलं पूर्ण, पण तिथपर्यंत त्या ह्याच्यापर्यंत जात नाहीत. हे जरांगे पाटलांचे फोटो दाखवून एक वेगवेगळे स्टेटमेंट काढतात, कुणाला जमेल तसं पाठिंबा देतात. हे दुर्दैव आहे, मराठा समाजाचं दुर्दैव. त्यांनी मतमतांतर होणार नाही असेच सगळे वागतोय. झालेल्या लोकांचं, आमच्यातल्या तरुणांचं बलिदान पण आम्ही विसरू शकत नाही. आणि याच्यावरती ऑनेस्टली सांगतो की कुणीही राजकीय पोळ्या भाजू नये, कारण जे गेले त्यांचं दुःख घरचं सगळ्यांनी आम्ही बघितलंय. त्यामुळे विषय तो तसा नाही. म्हणून कोणीतरी उठलं आणि काहीतरी सांगितलं की आम्ही याला सपोर्ट त्याला सपोर्ट, असं करण्यापेक्षा त्यांनी जे सपोर्ट जाहीर केला त्याला आमची सहमती नाही हे एवढं सांगण्यासाठी आम्ही इथं आलो. सगळे समाज आम्ही एकत्र जाऊन इथं आलोय आणि त्यामुळं कृतज्ञता व्यक्त करणं हे आमचं काम होतं. याच पद्धतीनं आपण चाललोय आणि मराठा समाजाच्या ह्या भावना आहेत. आणि मराठा समाजामध्ये कधीही उद्या जेव्हा पुन्हा आम्हाला, ऐकलं का, उद्या पुन्हा आम्हाला जेव्हा सरकारकडनं काय मिळेल नाही मिळेल, पुन्हा आम्हाला समाज म्हणून रस्त्यावर उतरायची वेळ येऊ देणार नाही. ना आली तर पुन्हा सगळा समाज एका मनाने एका दिलानी रस्त्यावरती उतरलेला तुम्हाला दिसेल. कुठेही दुफळी माजवण्याचा कुणाचाही इथं प्रयत्न असणार नाही. आणि असा होत असेल तर आम्ही 4 पावलं मागे सरकू एवढंच सांगतो. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे की आम्ही मराठा समाजामध्ये दुफळी होणार नाही अशा पद्धतीचं वातावरण आलेला आहे. सकल मराठा समाज म्हणून पाठिंबा त्याला विरोध आहे. त्यांनी वैयक्तिक कोणालाही पाठिंबा द्यावा. इव्हन जरांगे पाटील काय सांगितलं की व्यक्ती म्हणून मी 3 व्यक्तींना पाठिंबा दिलाय. परत लक्षात ठेवा, राजश्री शाहू महाराज, छत्रपती उदयनराजे भोसले आणि आंबेडकर. व्यक्ती म्हणून, परत लक्षात ठेवा, व्यक्ती म्हणून, पक्ष म्हणून नव्हे. कारण काय होतंय, तुम्हाला ज्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे तर तुम्ही आमच्याकडून बोलून घेऊ नका, असा विषय असतो कधी कधी. आणि एवढाच विषय, सकल मराठा समाज म्हणून पाठिंबा नाही याच्यासाठी हे सगळे मान्यवर इथं जमलेले होते. आणि बघा, देश कोणाच्या हातात सुज्ञान द्यायचं आहे सर्व जनतेला माहिती आहे. मी सुज्ञान आहे, मी सुशिक्षित आहे, प्रत्येकाच्या घरात माहिती आहे की देश कोणाच्या हातात सुरक्षित आहे. त्याच्यामुळे तो विषय येत नाही की कोणत्या समाजाने पाठिंबा द्यायची गरज आहे. 62 वर्ष थांबलो, अजून 10 वर्ष आम्ही थांबू शकतो, कारण आम्हाला खूप आशावादी आहे आम्ही येणाऱ्या सरकारकडून. मी आभार मानतो. महायुतीचे सरकार असताना मराठा समाजाच्या अनेक आंदोलनं झाली आणि याच्यावर महायुतीच्या सरकारमध्येच त्यांच्यावर अत्याचार अन्याय झाले. त्यानंतर जरांगे पाटील म्हणतात की तुम्हाला कोणाचा बदला घ्यायचा त्याचा बदला घ्या. म्हणजे अन्याय झाले त्याचाच बदला घ्यायचा, म्हणजे महायुतीचा बदला घ्यायचा असं त्यांचं आवाहन आहे. आता याच्यावर तुम्ही सांगा.
एक विषय कसा आहे की कोणाचा बदला घ्या वगैरे काय आता हे तुम्ही बोलताय. ऐका ना, असं हरकत नाही. जरांगे पाटील साहेबांनी स्पष्ट काय बोललंय, एक आम्ही दाखवले त्याच्यामध्ये सरळ सांगितलं की मी कोणाला पाठिंबा देत नाही. ऐका जरा, विषय एक, मी कोणालाही पाठिंबा देत नाही आणि आमच्या ह्याच्यावरती कोण जर मागे पुढे कोण करत असेल तर त्याला माझा सपोर्ट नसेल, हे पहिला विषय त्यांनी मांडला. तुम्ही त्याच्या पुढे जाऊन असं म्हणताय की असं जर कोण करत असेल तर त्याचा बदला घ्या. आता हे कोण असं म्हटलं मला माहिती नाही, पण असं कोण करत असेल तर जरांगे पाटील साहेबांचा विषय ते संघटनेचे सगळ्यांचे प्रमुख आहेत, ते त्यांच्या मागेच आम्ही सगळेजण उभे आहोत. फक्त एक माणूस कुठेतरी काहीतरी सांगतो, तसं होऊ नये म्हणून आम्ही त्या मताशी सहमत नाही एवढंच सांगण्यासाठी आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंना हा त्रास आम्ही दिला. ओके.